बाहेरचं आवरण एकदम खुसखुशीत, आतलं सारण तेवढंच चवीला अप्रतिम लागणारं आणि शिवाय हेल्दी पण. एकदा जर अशी करंजी बनवली तर सारखी ह्याच पद्धतीने तुम्ही करंजी बनवाल, एवढी सुंदर बनते. बनवायला थोडीशी मेहनत लागते पण त्याचा रिझल्ट खूप सुंदर येतो. तर बनवूयात भरपूर लेअर सुटणारी खुसखुशीत अशी करंजी. तर करंजी बनवण्यासाठी घेऊया आपण एक मोठं ताट, त्याच्यामध्ये चाळणी ठेवली आहे. आता इथे घेतलं आहे मी 1 कप गव्हाचं कणिक आणि 1 कपाला थोडंसं कमी मैदा. ह्या गव्हाचं आणि मैद्याचं प्रमाण थोडं कमी जास्त केलं तरी चालतं. रवा मात्र अर्धा कप घ्यायचा. हे सर्व चाळून घेऊया आपण. याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा कप तूप. 2.5 कप पिठासाठी अर्धा कप तुपाचा वापर केलेला आहे. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे की पीठ आणि तूप व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचं. सर्व पिठाला तूप लागायला हवं, यामुळेच आपलं जे करंजीचं आवरण आहे ते एकदम खुसखुशीत होईल, त्याला भरपूर लेअर्स सुटतील. आता ज्यांना तूप चालत नाही त्यांनी तेलाचा वापर केला तरीही चालतो, पण तुपामुळे ह्याची चव खूप सुंदर येते. हे पीठ मळतानाच मी याच्यामध्ये अर्धा चमचा जायफळ आणि वेलची पावडर टाकलेली आहे, साखरेसोबत बारीक केलेली. तूप आणि पीठ चोळून घेतल्यानंतर अशी हाताने मूठ बांधून बघायची. मूठ जर बांधल्या गेली तर आपलं पिठाचं आणि तुपाचं प्रमाण परफेक्ट झालं असं समजायचं. आणि ह्यामुळेच आपलं बाहेरचं आवरण एकदम सुंदर बनेल, खुसखुशीत बनेल. पुरीला ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्याहीपेक्षा घट्ट कणिक मळायचं. घट्ट कणिक मळल्यामुळे काय होईल की करंजीचा जो आकार आहे तो आपण बनवू तसाच्या तसाच राहील. कणिक मळून घेतल्यानंतर झाकून साईडला ठेवूया 10 ते 15 मिनिटासाठी. तोपर्यंत बनवूया ह्या करंजीसाठी लागणारं सारण. त्यासाठी मी इथे अर्धा कप काजू घेतलेले आहेत, पाव कप बदाम आणि पाव कप एवढेच अक्रोड. इथे तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घ्या. आता इथे 10 ते 12 वेलची, थोडंसं जायफळ आणि साखर घेतली आहे. साखर ह्याच्यासाठी की ह्याच्यासोबत आपण ह्याची पावडर करून घेणार आहोत मिक्सरमध्ये. आधी जायफळ वेलचीची पावडर बनवून घेऊ आणि नंतर हे जे ड्रायफ्रूट्स आहेत हे वेगवेगळे मिक्सरमध्ये काढून याची भरड करून घेऊया. ड्रायफ्रूट्स घातल्यामुळे ह्याचं आवरण हेल्दी पण बनेल आणि चवीलाही छान लागेल. हे सारण बनवताना मी थोडंसं जास्त प्रमाणात बनवत आहे. जरी हे सारण उरलं तरी एखाद्या डब्यात भरून ठेवलं फ्रीजमध्ये तर अगदी 10 ते 15 दिवस छान राहतं. सध्या सणासुदीचे दिवस आहेत तर आपण ह्याच्यापासून मोदक किंवा इतर काही रेसिपीज बनवल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा हे सारण घालू शकतो. तर 1 कप एवढीच साखर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. इथे 1 कप एवढा खवा मी 2 चमचे तुपावर बदामी रंगावर भाजला आणि गार झाल्यानंतर हाताने कुस्करून घेतलेला आहे. गार झाल्यानंतरच खवा ह्याच्यामध्ये घालायचा. आता बारीक केलेली साखर घालूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं कारण हे मिश्रण कोरडं राहायला हवं. सारणसुद्धा छान बनतं आणि जी करंजीचं आवरण आहे ते एकदम खुसखुशीत बनतं. खूप सुंदर बनते ही करंजी. तर आपलं सारण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, हे ठेवूया साईडला. आणि आता बनवूया एकतारी पाक. त्यासाठी 1.5 कप एवढी साखर घेतलेली आहे. त्याच्यामध्ये अर्ध्या कपाला किंचित कमी पाणी घालायचं आणि मध्यम गॅसवर पाक बनवून घ्यायचा. साखर वितळली की 2 ते 3 मिनिटातच आपला एकतारी पाक तयार होईल. आपला एकतारी पाक तयार झालेला आहे. त्यानंतर सुद्धा 1 मिनिट मंद गॅसवर हा पाक होऊ द्यायचा, म्हणजे आपल्याला पाहिजे तसा परफेक्ट पाक तयार होईल. आता वळूया आपण जे कणिक मळलं त्याच्याकडे. तर साधारणपणे 1 ते 1.5 मिनिट मळून घ्यायचं छान. एवढं घट्ट कणिक मळायचं आणि हे कणिक मळल्यानंतर एखाद्या कापडाने झाकून ठेवायचं, म्हणजे कोरडं होणार नाही. आता छान अशी लाटी तयार करून घेऊया. आपल्याला इथे जाड पोळी लाटायची आहे. जाड थोडंसं बाहेरचं आवरण बनवल्यामुळे त्याला भरपूर लेअर्स सुटील आणि खुसखुशीत बनेल ही करंजी. आता ही पोळी लाटताना गोलच लाटायला हवी असं काही नाही, कारण आपण ग्लासच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सहाय्याने याचे गोल आकार कापून घेणार आहोत.
फक्त साधारण आपण जशी चपाती लाटतो त्यापेक्षा किंचित जाड ही पोळी लाटून घ्यायची। पोळी लाटून झाल्यानंतर ग्लासच्या सहाय्याने मी याच्या गोल पुऱ्यांचे आकार कापून घेणार आहे। इथे मला लहान आकाराच्या करंज्या बनवायच्या आहेत। तुम्हाला ह्यापेक्षा मोठ्या आकाराच्या बनवायच्या असतील तर त्या आकाराची वाटी किंवा एखाद्या डब्याचं झाकण घेऊन ह्याचे गोल असे आकार कट करून घ्यायचे। एकाच मापाच्या पुऱ्या लाटून घेतल्यामुळे एकसारख्या करंज्या बनतात आणि दिसायलाही छान दिसतात। तर एक पुरी अशी हातात घ्यायची, त्याच्यामध्ये सारण भरायचं आणि कडांना पाण्याचं बोट लावायचं, म्हणजे काय होईल की तेलात तळताना अजिबात फुटणार नाहीत आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायचं। आता भरूया करंजीची मुरड। सुंदर डिझाईन तयार होईल आणि दिसायला छान दिसतील ह्या करंज्या। आता सध्या गौरी गणपतीचा सण येतोय, तर अशा करंज्या बनवल्या तर दिसायला तर छान दिसतीलच, पण चवीला पण अप्रतिम लागतील। इथे मी गव्हाच्या कणकेचा वापर केलेला आहे। तुम्हाला फक्त मैद्यापासून जरी बनवायच्या असल्या तरीही तुम्ही त्या बनवू शकता। तेलात तळताना मात्र तेल जास्त तापवायचं नाही, थोडंसं तेल तापलं की ह्या करंज्या घालायच्या आणि मध्यम टू लो गॅसवरच 4 ते 5 मिनिट तळायच्या। ही स्टेपसुद्धा खूप महत्त्वाची आहे। मध्यम टू लो गॅसवर तळल्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातील आणि ह्याचं जे बाहेरचं आवरण आहे ते भरपूर लेअर आणि क्रिस्पी खुसखुशीत बनेल। ह्या जर फुल फ्लेमवर आपण तळल्या तर वरूनच तळल्या जातील आणि आतमध्ये कच्च्या राहण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे मध्यम टू लो गॅसवरच तळायच्या। ही करंजी बनवताना कणिकमध्ये तूप घालणं आणि हाताने व्यवस्थित कणिक आणि तूप चोळून घेणं आणि तळताना मध्यम टू लो गॅसवर 4 ते 5 मिनिट तळणं, ह्या 2 स्टेप खूप महत्त्वाच्या आहेत। ह्यामुळेच आपली करंजी जी आहे ती एकदम खुसखुशीत बनेल आणि आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जाईल। तर 4 ते 5 मिनिटात मस्त तळल्या गेलेल्या आहेत। गार झाल्या की गार पाकातच घालायच्या, थंड पाकातच घालायच्या। गरम पाकात जर घातल्या तर नरम पडण्याची शक्यता असते, त्यामुळे करंजी आणि पाक दोन्हीही गार हवेत पाकात घालताना। आता एक एक करून अशा काढून घेऊया। ही करंजी 10 ते 15 दिवस छान राहते, अजिबात खराब होणार नाही। तेव्हा सणासुदीच्या दिवसात खूप घाई असते, तर तुम्ही 3-4 दिवस आधी जरी बनवून ठेवली तरी वेळेवर धावपळ होत नाही। पाकातून करंज्या काढल्यानंतर 5 ते 10 मिनिटं फॅन खाली ठेवायच्या, म्हणजे ह्याच्यावर पाक व्यवस्थित बसतो आणि नंतर गार झाल्यानंतर तुम्ही डब्यात भरवून ठेवू शकता। तर आपल्या करंज्या तयार आहेत। त्याच्यावर हवं तर थोडेसे बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घालायचे, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असतील तर घाला, नाही घातले तरी दिसायलाही सुंदर दिसतील आणि चवीला तर त्याहीपेक्षा भारी लागतात। खूप सुंदर बनतात, थोडीशी मेहनत लागते पण त्याचा रिझल्ट खूप सुंदर येतो। तुम्ही जर एकदा अशा करंज्या बनवल्या तर सारख्या अशाच बनवत राहाल आणि शिवाय हेल्दी पण आहेत, तर नक्की बनवून बघा ही रेसिपी। धन्यवाद।